सध्या शाही विवाह करण्याचा एक प्रघात सुरू आहे आणि त्यासाठी लाखो करोडो रुपयांचा चुराडा होतो. पण ह्या सगळ्या बडेजावपणाला फाटा देत अवघ्या 150 रुपयात माजी आमदार कन्येचा विवाह सोलापुरात पार पडला. माजी शिक्षक आणि आमदार दत्तात्रय सावंत यांची मुलगी सुषमा हिचा विवाह शुभम शिंदे ह्या तरुणाशी नोंदणीकृत पद्धतीने पार पडला. शुभम शिंदे हा पाणीपुरवठा विभागात शासकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे, तर सुषमानं नुकताच भारती विद्यापीठ पुणे इथनं MSc इन ह्युमन अॅनाटॉमीचं शिक्षण पूर्ण केले. दोन्ही नवविवाहित वधूवर उच्च शिक्षित आहेत. सोलापुरातील जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात हा विवाह अगदी साध्या पद्धतीने पार पडलाय आणि या साध्या विवाहाला दोन्ही परिवारातील निवडक नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते. दरम्यान विवाहाचा खर्च टाळून साधारण 25 ते 30 लाख रुपये विना अनुदानित शिक्षकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय ह्या नवविवाहित दाम्पत्यानं घेतलाय. सावंत शिंदे परिवारानं घेतलेल्या ह्या निर्णयाचं सगळ्या स्तरातनं कौतुक केलं जातं. खर्चाचा आपण जर पाहिला आकडा तर तो किती छोटं लग्न करायचंय म्हटलं तर ते लाखातच जातंय. आणि माझ्यासारख्या माणसाला तर असणारा प्रचंड गोतावळा आहे की जो माझा शिक्षक वर्ग, तो शिक्षक वर्गांना एकत्रित करून मला एखादा हा लग्नाचा विधी जर करायचा म्हटलं तरी 5-25 लाखापर्यंत मी सहज तिथपर्यंत जाणंच मला आहे. पण ते मला त्याच्यापासून सुद्धा परावृत्त ठेवलंय. खात्रीनं त्यांनी जो संकल्प केलाय तो माझ्या मनातला विचार आहे आणि तो विचार संकल्पामध्ये त्यांनी बदलला आहे. त्यामुळे त्यांच्या विचाराच्या पुढे जाऊन मी काम भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी करणार आहे. नुकताच विवाह झालेला आहे, नेमकी कॉन्सेप्ट काय होती? सर्वात पहिल्यांदा मी माझी ओळख सांगतो. मी शुभम हरी शिंदे. माझं BTech सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्वेरी कॉलेजमधून झालं आणि मास्टर्स माझं IIT बॉम्बे इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे. या विवाहामागचा मेन हेतू म्हणजे साधेपणा हा कमीपणा नाही. हा मेन मोटो जो आहे तो माझा हा आहे की आपण जेव्हा समाजात बघतो तेव्हा म्हणजे आता लढाई चालू झालेली आहे की श्रेष्ठत्वाची लढाई चालू झाली. किती मोठा मी लग्न जेवढं मोठं करेल तेवढा तो मोठा माणूस आहे ह्या पद्धतीने. मग ते कुठंतरी मला खटखट होतं आणि मी हा मार्ग स्वीकारला. आणि असं नाही की जे मी कोणत्या परंपरेंना विरोध करतोय किंवा काय करतोय, जे मला योग्य वाटते ते मी केलेलं आहे. आणि हा जो लग्नाचा खर्च जो आमचा वाचेल ते जे माझे म्हणजे सासरे माझे आमदार आहेत आणि त्यांचा प्रचंड लढा शिक्षकांच्या विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांसाठी चालू आहे. तर त्या शिक्षकांसाठी आम्ही ज्यांना पूर्ण लाईफमध्ये पगारच भेटली नाही तसेच ते रिटायर झाले, त्यांच्या गरजेनुसार त्यांना आम्ही देणार आहे. किती देणार? तरी असं फिक्स आम्ही व्हॅल्यू काढलेली नव्हती, तरी पण ते लाखामध्ये असेल आलेला आहे. आणि किती रक्कम तुम्ही आता शिक्षकांना तुम्ही डोनेट करणार आहात? सर्वप्रथम तुमचा आणि तुमच्या झालेल्या पतिदेवाचा परिचय करून. मी सुषमा दत्तात्रय सावंत आणि हे शुभम हरी शिंदे. आता आम्ही ज्या पद्धतीने लग्न केलं त्याला 150 रुपये खर्च आलेला आहे. आणि म्हणजे पप्पांनी ठरवलं होतं अगोदर की करू मोठं लग्न वगैरे, मग त्याला जेवढा खर्च येणार आहे तेवढा खर्च आम्ही म्हणजे मी लहानपणापासून त्यांना बघते की ते विनाअनुदानित शिक्षकांसाठी काम करतायत. म्हणजे ज्या शिक्षकांना पगार चालू झालेला नसतो त्यातले अनेक गुरुवर्य असे असतात की ते पगार चालू न होताच रिटायर होतात. मग त्यांच्या घरचे कार्यक्रम कसे होतात, त्यांच्या मुलांची लग्न कशी होतात, हे सगळं मी त्यांना बघत आले. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलंय, माझ्या आईनं सांगितलंय, लहानपणापासूनच मला सगळं माहिती आहे. म्हणून मग आम्ही खरं तर असा निर्णय घेतला. आणि आता जे आमच्या लग्नासाठी जो खर्च होणार होता त्या खर्चातून आम्ही त्या शिक्षकांच्या मुलांसाठी काय करता येते का याचा प्रयत्न करणार. साधारण किती डोनेट करणार? खर्च अपेक्षित होता आणि किती खर्च डोनेट